समस्त सद्गुरूंना माझा सादर नमस्कार। मी डॉक्टर वृषाली जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक, आपल्यासमोर महिपतीनाथ महाराजांच्या पदाचे निरूपण करण्यास उपस्थित झाले आहे। मागच्या पदांमध्ये मी महिपतीनाथ महाराजांनी मानसपूजा कशी केली होती व मानस नैवेद्य कसा दाखविला होता त्या पदांचे निरूपण केले होते। वर्षाच्या सुरुवातीसच महिपतीनाथ महाराजांचा समाधी सोहळा डोलीबा महाराजांच्या मठात व इंदूरला संपन्न झाला। श्री संतोष महाराज यांनी भर थंडीमध्ये पूर्ण कार्य उत्कृष्ट केले। सोहळा उत्तम झाला। त्याचे व्हिडिओजही फेसबुकवर मी पाहिले आहे आणि इंदोरला श्री निलेश पुरंदरे यांनी पण आपल्या घरी सोहळा केला आहे। त्या दोन्ही पदांचे सार इतकेच होते की सद्गुरूची आपण सेवा केली, त्याची पादपूजा केली की आपल्याला प्रचिती येते, आत्मप्रचिती येते आणि ती आत्मप्रचिती हा स्वतःचाच अनुभव असतो, तो दुसऱ्याला सांगण्याचा नसतो। आपल्याला देहधारी गुरु सापडत नाही। महिपतीनाथ महाराजांनाही समाधी घेऊन बरीच वर्ष झाली आहे, त्यानंतर तसा इतका योग्य सद्गुरू सापडणे दुर्मिळच आहे। मी माझे सद्गुरू श्री योगीराज मनोहर हरकरे यांच्या कृपेने हे पदांचे निरूपण करू शकले आहे। ते सद्गुरू यांनी पण नाथ संप्रदायातील परंपरा निभावली होती आणि प्रायोपवेशन विधीने समाधी घेतली होती। त्यांनी 2003 समाधी घेतली होती आणि मला त्यांचे दर्शनही करता आले नाही, याचा खेद आहे। पण त्यांचे शिष्य डॉक्टर ईश्वरचंद्र करकरे त्यांनी इथे गुण्याला येऊन मला बरेच प्रशिक्षण दिलेलं आहे। महाराष्ट्र समाजच्या लोकांनाही प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यातूनच मी ही साधना चालू केलेली आहे। त्यांच्या आशीर्वादाने, गुरुद्वयांच्या आशीर्वादाने मी डॉक्टर करकरे यांनासुद्धा आपले गुरुच मानते, कारण हयातीत मला देहधारी गुरु आजपर्यंत सापडलेला नाही आणि मी त्यांना गुरु मानते, पण ते ह्या पदाला स्वीकार करण्यास तयार होत नाही। अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण ज्यांच्याकडून काही शिक्षण घेतो तो आपला गुरुच झाला असं मानायला हरकत नाही आणि त्याप्रमाणे मी साधना करायला सुरुवात केली आहे। आणि श्री योगीराज मनोहर हरकरे यांच्या आशीर्वादाने आणि महिपतीनाथ महाराज ग्वाल्हेर समाधी स्थळ असल्याने मला त्यांचेही दर्शन झाले होते आणि या पदांना तेच चालना देत आहे आणि तेच करवून घेत आहे असे माझे ठाम मत आहे। देहधारी गुरु सापडला नाही त्याचं कारण असे की आपल्याला कसे संत दिसतात आहेत, त्यांना नंतर कारावास पण होऊन जातो आणि बऱ्याच गोष्टी आढळण्यात येतात। म्हणून संतचरणी सेवा तर करावी, पण चांगला सद्गुरू पाहून करावी, तसा सद्गुरू सापडत नाही। नाथ महाराज एका कलियुगी संताचे वर्णन करत आहे। वरती संत म्हणवितो, अंतरी क्रोध वागवितो, पोटासाठी संपादन करूनी जनाला दाखवितो। हे ध्रुवपद आहे। म्हणजे तो वरवर तर संत म्हणवतो आणि आत्मने त्याच्या क्रोध असतो, खूप क्रोध भरलेला असतो आणि पोटासाठी म्हणजे आपल्या पोटापाण्यासाठी तो जनाला मी संत आहे असं दाखवितो। पोटापाण्याच्या उपार्जन करण्यासाठी तो जनाला दाखवितो। अनुभव काही नाही रे, बडबड करतो पाही रे, वेश्येच्या परी नटतो थटतो, गर्वे ताटूनी राही रे। त्याला अनुभव काहीच नसतो, नुसती बडबड करत राहतो आणि वेश्या ज्या प्रकारे नट्टाटप्पा करते त्याप्रमाणे तो नटत राहतो आणि गर्वे ताटून राही रे, आणि गर्व मनात धरून ताठ उभा राहतो। विषयी गाणे गातो रे, विषयी वासनाचे गाणी गात राहतो। निस्पृहपणे बहु रे, निस्पृह नसतो, अस्सल विसरूनी नक्कल धावूनी दांभिक ओझे घेतो रे। अस्सल विसरून जातो आणि
नकल या खोट्या गोष्टी दाखवतो. दंभ त्याला खूप असतो आणि दांभिकपणे तो सगळ्या आपल्या स्वतःला गर्वाने दाखवत राहतो. जना सांगे ज्ञान रे आपण धरी अभिमान रे, ज्याचे खातो त्यासी निंदिती पुरता तो अज्ञान रे. जनाला सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असा तो असतो. जना सांगे ज्ञान रे आपण धरी अभिमान रे, त्याला स्वतःला खूप गर्व झालेला असतो आणि ज्याचे खातो त्याचीच निंदा करतो. पुरता तो अज्ञान रे, असा अज्ञानी कलियुगी संत असतो. कलित झाला संत रे नका घेऊ कोणी अंतरे, नरहरी महिपती माझे बापा उघडा नाथ पंत रे. कलित अशा प्रकारचा संत असतात आणि त्याचा आपण आपल्याला त्याची पादपूजा नाही करायची आहे. नका घेऊ कोणी अंतरे, नरहरी महिपती माझे बापा उघडा नाथ पंथ रे. नरहरीनाथ माझे बाप आहे, माझे पिता समान आहे, असे महिपतीनाथ म्हणतात ते आणि हे सांगतात ते उघडा नाथ पंथ रे. नाथपंथात असा दंभ या गर्व किंवा क्रोध बागविणारा संत नसतोच, अगदी उघड असतो. नाथपंथ सगळ्यांना उघडा आहे असे महिपतीनाथ महाराज म्हणतात आहे. त्यानंतर एक पद आणखीन आहे, दुष्ट दुराचारी संताचं तोंडही पाहू नये असे नाथ महाराज म्हणतात ते. नको नको दुष्ट संग सोडवी रे देवा, भक्ती ज्ञान कर्म ज्यासी न घडे गुरुसेवा. असा दुष्ट कोणी नकोच ते, त्याच्यापासून आम्हाला वाचव रे देवा. ज्याला भक्ती ज्ञान कर्म आणखी त्याच्याकडनं गुरुसेवा पण घडत नाही. माता पिता देव गुरु सदा द्रोह करीती, माता पिता आणखीन देवाचा आणि गुरुचा तो सदा द्रोह करतो, म्हणजे त्यांना मानत नाही. ते उघड नागवती, त्यांना असे उघडे फिरतात आणि उघडे नागवे फिरतात. यावत चंद्रसूर्य तावत नरक भोगिताती, आणि जसे चंद्रसूर्य तावतात तसे हे नरक भोगतात. व्रत नेम भंग करी सदा दुराचारी, तो अधम असुर भारी, सावटपणे ज्ञान सांगे पाखंडी निर्धारी. तो गुरु नसतो, तो पाखंडी असतो. सावटपणे आपलं ज्ञानाचं सगळ्यांपुढे मांडणी करतो. तो अधम असतो, असुर असतो आणि व्रतनेम करतच नाही. व्रतनेम भंग करी सदा दुराचारी, व्रत करत नाही, नेम करत नाही, यम नियम वगैरे काहीच पाळत नाही आणि तो सदा दुराचारी असतो, अधम असतो, असुर असतो. सावटपणे ज्ञान सांगतो, पाखंडी असतो. अशा गुरुला, अशा सद्गुरूला आपण मानायचे नाही. शांती नसे क्रोध बसे त्यासी बोध काय, त्याच्या मनात शांती नसतेच, क्रोधच असतो. खळ तामसी तो पाहे, खळ म्हणजे दुष्ट आणि तो तामसी असतो, तो असा क्रूर असतो. स्वये आपण बुडून जातो, लोका बुडवित आहे. स्वतः तर बुडतो आणि दुसऱ्यालाही बुडवितो. नरहरिदास वदे महिपती हा पाहे, कोणी असा थोर आहे. नरहरीचा दास महिपती काय म्हणतात आहे की कोण असा थोर आहे, असा कोण थोर पुरुष आहे. असा त्याला थोर पुरुष म्हणायचे का? तो दुष्ट आहे, दुराचारी आहे. आग लागो त्यासी त्याते तोंडही पाहू नये. अशा माणसाला गुरु तर मानूच नये आपण, पण त्याचे तोंडही पाहू नये. कलियुगाची संतांची वर्णन झाले, पण त्यानंतर खरा संत कसा असतो हे सांगणेही गरजेचे आहे. सद्गुरू कसा असावा आणि आपल्याला जो अनुभव आला त्या सद्गुरूकडनं तो दुसऱ्याला का नाही सांगावा, स्वतःच समजावे. मद सांगता नये काही, तुझा अनुभव तुची घेई. जे जे पहावे आकाशी, ते ते शोधावे मानसी. करुणी संशयाची होळी, डोळा घालूनी पाहे डोळी. दीप लावूनी दीपक पहा, पाहणे पाहुनी उगेच रहा. नाथ नरहरी सांगून देता, झाला महिपती अनुभव घेता. महिपतीनाथांना सद्गुरूचा अनुभव चांगला आला होता.
या कलियुगी संतांमुळे अनुभव तर चांगला येणारच नाही. आणि तो अनुभव ते म्हणतात ते तुमचा तुम्हीच घ्यावा. जे जे आकाशी पाहावे ते ते मनात मनात शोधावे आणि आपल्या संशयाची होळी करून टाकावी. डोळा घालून पाहे डोळे, अगदी डोळे लक्ष देऊन सखोल पहावे. दीप लावूनी दीपक पहा, पाहणे पाहूनी उगेची राहा. दीप लावावा, दीपक पहावा आणि पाहणे पाहूनी उगेची राहा. जे आपल्याला दृश्य दिसेल ते वाहून चुप्पच राहावे. कुणाला बोलू नये. नाथ नरहरी सांगू न देता झाला महिपती अनुभव घेता. नरहरीनाथांनी त्या महिपतीनाथांना अनुभव दिला आणि ते कुणाला सांगायचं नाही असं म्हणतात आहे. स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यावा. की हे कलियुगी संतांच्या नादी लागू नये आणि त्यांच्या पायाही पडायला जाऊ नये. संत कसा असतो, सद्गुरू कसा असतो त्याविषयी नाथ महाराज म्हणतात ते, भवार्णविया बुडता रक्षी ऐसा हा सद्गुरुनाथ. हे ध्रुवपद आहे. सद्गुरुनाथ आपल्याला भवसागरातून बुडताना आपलं रक्षण करतो. तो सद्गुरू असतो. अनंत रूपी अंतरसाक्षी. त्याचं रूप अनंत आहे, तो अनंत आहे आणि अंतरसाक्षी मनामध्ये त्याची साक्ष मिळते. जन्ममरण निरसन करता, जन्ममरणापासून तो आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून वाचवतो, तो सद्गुरू असतो. पाचा पाच पंचविसाहुनी वर्ता, म्हणजे 5 आणि 5 म्हणजे पंचभूताचा देह आणि 25 सूक्ष्म शरीर असतात, त्याच्याही तो वर आहे. सर्वही व्यापूनी राहे निराळा. त्यांनी तर सर्वच व्यापून टाकले आहे. तो वेगळाच आहे. द्वैता अद्वैता ग्रासूनी उरला. द्वैत आणि अद्वैत याच्यातूनही तो पार झालेला आहे. त्यालाही ग्रासला आहे त्यांनी आणि त्याच्यानंतरही तो उरलेला आहे. पाहते पाहणे उडवून देतो. जे आपण पाहतो आणि जे आपल्याला दिसतं ते त्याला तो उडवून लावतो. कारण तिथे जर लक्ष केंद्रित केलं नाही तर आपल्याला ते दिसणारच नाही आणि भास होतो आणि नुसता आभास होऊन राहतो. भास हा आभास होऊनही राहतो, म्हणजे नुसता भासच होतो आणि आभासी दृश्य दिसतं. नरहरी म्हणता नरहरी होणे, महिपती झाला गुरुकृपेने. नरहरी नाथांनी हे सांगितलं की सद्गुरू असा असतो जो भवार्णविया बुडता रक्षी, म्हणजे भवसागरातून आपल्याला पार करतो, पैलतीरी नेतो. त्याला नरहरी नाथ म्हणतात ते की असा सद्गुरू असला तर त्याच्या संगतीत नरहरी होणे, म्हणजे नराचा नारायण होतो. महिपती झाला गुरुकृपेने आणि महिपतीनाथ महाराज गुरुकृपेने नराचे नारायण झाले असे ते सांगत आहे. ते म्हणतात ते असा सद्गुरू सापडल्यावर अनुभव तुझा तूच घ्यायला पाहिजे. सद्गुरू आणखीन कसा असतो त्याचे पुढे वर्णन आहे. मर्त्याच्या मुखी अमृत घातले, जीवन दान दिले सद्गुरूने. सद्गुरूने जीवनदान दिले. कोणी मरत असेल, मृत व्यक्तीला सुद्धा जिवंत केले आहे सद्गुरूने. त्याच्या मुखी अमृत घातले आहे. आंधळ्याचे नेत्री घातले अंजन, दाविले निधान आत्मरूप. जो आंधळा आहे माझ्यासारखा, ज्याला काही दृश्य दिसूनच नाही राहिले, तर सद्गुरूने अंजन घातले, म्हणजे काजळ घातले आणि दाखवले, आत्मरूप दाखवले. भवसागरात बुडता तारिले, उतरून या नेले पार मज. भवसागरात तो मी बुडत होतो तेव्हा त्याने तारिले, उतरून या नेले पार मज. त्यांनी मला पार नेले, भवसागर पार करवले. नाथ नरहरी झाला दयाळ, महिपती बाळ रक्षिले. नाथ नरहरी हा दयाळू झाला आहे आणि माझ्या सारख्या बाळकाला, महिपतीला त्यांनी रक्षिलेले आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद.